कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा, सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा रखुमादेवीवरा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवरा, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवरा, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवरा.
बापाचे आदर बाप रखमा देवर तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम नित्य सत्यामित हरिपाठ जाशी नित्य सत्यामित हरे पाठ जासी नित्य सत्यामित हरिपाठ जाशी नित्य सत्यामित हरे पाठ जासी कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी हा काळे काळ जासे न पाहे दृष्टी काळे काळ जासे न पाहे दृष्टी नित्य सत्यामित हरिपाठ जाशी सत्यामित हरे पाठ जासी नित्य सत्यामित हरिपाठ जाशी नित्य सत्यामित हरे पाठ जासी कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी काळे काळ जासे न पाहे दृष्टी काळे काळ जासे न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप रामकृष्ण उच्चार अनंतराशी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप रामकृष्ण उच्चार अनंतराशी पापाचे कळप पळती पुढे पापाचे कळप पळते पुढे पापाचे कळप पळते पुढे हरी 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 हा मंत्र शिवाचा हरे 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 हा मंत्र शिवाचा हरी 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 मंत्र हा शिवाचा हरे 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 मंत्र हा मनती देवाच्या तया मोक्ष मनती देवाच्या तया मोक्ष मनती देवाच्या तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ज्ञानदेवा पाठ नारायण ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ज्ञानदेवा पाठ नारायण पाविजे उत्तम निजस्थान पाविजे उत्तम निजस्थान पाविजे उत्तम निजस्थान ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ज्ञानदेवा पाठ नारायण
नित्य सत्यामित हरि बाट जा नित्य सत्यामित हरि बाट जासी नित्य सत्यामित हरि बाट जासी नित्य सत्यामित हरि बाट जा नित्य सत्यामित हरि बाट जा कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी न पाहे दृष्टी न पाहे दृष्टी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी कळी काळ कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी न पाहे दृष्टी न पाहे दृष्टी न पाहे दृष्टी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना कळी काळतासी न पाहे दृष्टी कळी काळतासी न पाहे दृष्टी कळी काळतासी न पाहे कळी काळतासी न पाहे दृष्टी हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य सत्यापिता हरि पाठ जासी नित्य सत्यापिता हरि पाठ जासी नित्य सत्यामित हरि पाठ जास नित्य सत्यामित हरि पाठ जास कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी न पाहे दृष्टी न पाहे दृष्टी कळी काळ न कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी न पाहे दृष्टी न पाहे दृष्टी कळी काळ त्यासी कळी काळ त्यासी कळी काळ त्यासी कळी काळ त्या आ
पाहे दृष्टी कळी काळ त्याची कळी काळ त्याची कळी काळ त्याची न पाहे दृष्टी न पाहे दृष्टी कळी काळ त्याचे कळी काळ त्याची कळी काळ त्याची कळी काळ त्या रेम पाणी पाणी सा रे नी पामरे सारे म पाणी पामरे जाने जा जा जानी जा जा जानी जा कळी काळ कळी काळ त्याची न पाये दृष्टी कळी काळ त्याची कळी काळ त्या कळी काळ दाती कळी काळ दाती कळी काळ न पाहे दृष्टी न काहे दृष्टी कळी काळ त्याची न पाहे दृष्टी कळी काळ त्याची न
हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे हरि मुखे माना हरि मुखे माना
नित्य सत्यामीत हरिपाठ जासी, नित्य सत्यामीत हरिपाठ जासी, कळीकाळ त्यासे न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 हा मंत्र शिवाचा, हरी 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 हा मंत्र शिवाचा, मन तिजे वाचा तया मोक्ष. हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल 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 विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददान. गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा दाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हर. सोपानु भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो
ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ काय माझी वाणी मानेल संताशी रंजवो चित्ताशी अपुल्या जे जे देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्मजरा जलद जाळ प्रभंजन जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रुमफळ फलप्रद जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलित काल कौतूहल कलातीत जय जय देव निश्चळ चलित चित्तपान तुंदिल जगदुन्मिलना विरळ केली प्रिय जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बळ नित्य निरस्ता अखिलमळ मूलभूत जय जय देव स्वप्रभ जगदंबूद गर्भनभ भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस जय जय देव विशुद्ध अविद्योद्यानद विरद शमदम मदन मद भेद दयार्णव जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्तभाव भुवन दीप तापापह जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जन जीत भजनीय मायागम्य जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरु ससंविद बीजपरो हनावनी विठल विठल मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या 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 हे मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या यावार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नित्य सत्यामित हरिपाठ ज्याशी कळिकाळ त्याशी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भक्त करुणाकर अनाथाची माय अलंकापूर निवासी ज्ञानराज मौली यांच्या हरिपाठ या ग्रंथातील 14व्या अशा क्रमांकाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला 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 सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडक्यामध्ये परिहार. आज श्री क्षेत्र डिकसळ सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज संस्थान या ठिकाणी त्यांच्याच 43व्या पुण्यतिथीनिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. अनेक त्याच्यामध्ये पुन्हा कार्यक्रम आहेत. या सप्ताहाला अनंतकोट ब्रह्मांडायक भगवान परमात्म्याची कृपा, संत महात्म्यांचे आशीर्वाद, त्याचप्रमाणे हरिभक्तीपारायण, परमपूजनीय आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू प्रकाशजी महाराज बोधले यांचं कुशल असं मार्गदर्शन, त्याचप्रमाणे
हरिभक्तीपरायण डिक्सळ संस्थानचे उत्तराधिकारी परमेश्वरजी महाराज बोधले आणि हरिभक्तीपरायण अण्णासाहेब महाराज बोधले यांच्या संयोजकाखाली आणि सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज यांचं सर्व शिष्यगण अनेक ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील माझ्याकडे दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आलेली आहे. विठ्ठल टाळी टाळी वाजवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून हजर असणारे अनेक गुणीजन मंडळी आहेत. त्याच्यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये ज्यांचा उल्लेख आहे आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांची ख्याती आहे असे आमचे परममित्र परमस्नेही मृदंग तालमणी केशव महाराज जगदाळे अर्थात गुरुजी तेही कीर्तनाला हजर आहेत. त्यांनी 20-25 वर्षापूर्वी बरेचसे कीर्तन ऐकलेले आहेत, पण आता या 10-20 वर्षात थोडं कधीतरी भेट होते. तेही आज हजर आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमचे पुतणे ज्यांच्या ज्ञानेश्वरी संपूर्णच पाठ आहे, पण 2 भागाची परीक्षा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दिलेली आहे. म्हणजेच पहिल्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत जी काही मोठे माऊली म्हणजे कदम माऊली यांच्याकडे परीक्षा असते, त्यांच्याकडे परीक्षा दिलेली असे आमचे पुतणे सख्खे पुतणे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज बादाडे तेही कीर्तनाला हजर आहेत. त्याचप्रमाणे अनेक गुणीजन मंडळी आहेत. गणेश महाराज जोगदंड आहेत, प्रभाकर महाराज इंगळे आहेत, आमचे वारकरी बाबा येडशीकर ते उभे आहेत, नवनाथ महाराज आहेत, धनंजय महाराज आहेत, आमचे गुरुबंधू भारत महाराज कोकाटे आहेत. त्याचप्रमाणे त्यांचं इंग्लिश महाराज नाव आहे श्रीराम पांचाळ श्रीराम महाराज पांचाळ, एकनाथ महाराज बादाडे अनेक आहेत. सर्वांची काही नावं मला पाठ नाहीत. आता मृदंगाचार्य महत्त्वाचे आहेत, त्याच्यामध्ये यांचं नाव मला पाठ आहे पण आडनाव पाठ आहे बोचरे महाराज. बोचरे आहेत. आणि हे कोणते आहेत? क्षीरसागर आहेत. बरं वा शिराचा सागर बरं आहे. आणि हे बोचरे आहेत, दाता असताना बोचरे आहेत. विठ्ठल 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 अनेक समस्त ग्रामस्थ टाळकरी वृंद पंचक्रोशीतील तुम्ही सर्व जमलेले पुरुष वर्ग आणि माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये सेवा करण्याचा हा योग आहे, आनंद आहे. सर्वांना एक वाक्यात विनंती आहे, ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस हातांनी टाळी वाजवा आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणावा. विठ्ठल 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 आपल्याला सेवा करण्यासाठी जसा त्या खटवांग राजाला 1 तासच उरला होता तसा कीर्तनकाराला 1 तासच उरतोय. त्याच्यातही पुन्हा अजून मधली चाल शेवटची चाल. बरं ज्याचं भांडवल कमी त्याला चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल बस झालं एवढंच. पण आमच्यासारख्याला जड आहे, थोडक्यात उरकायचं आहे. असो, सेवेकरिता निवडलेला अभंग ज्ञानोबरायांच्या हरिपाठातील आहे. अभंग 14व्या क्रमांकाचा आहे. सर्वांचे अभंग पाठ आहे, पण अर्थ मात्र सर्वांच्या पाठ असतो असं मात्र नाही. बऱ्याच जणांची त्या हरिपाठाच्या अभंगाच्या अर्थाकडे काय आहे? पाठ आहे बरं का, म्हणून अर्थ सांगणं महत्त्वाचं आहे. तसा हा अभंग म्हणणंसुद्धा जडच आहे. बऱ्याच ठिकाणी कसं म्हणतात काय म्हणतात मी सांगणार नाही, पण ऐका. असा अभंग आहे, जो कोणी हरिपाठ म्हणजे हरीचं पठण नित्य करेल, हरिनाम हे सत्य आहे असं समजून करेल आणि अमित सत्यामित
सत्य आणि अमित याचा जोड आहे, संधी आहे. अमित पदच्छेद करायचा आहे. अमित शब्दाचा अर्थ पुष्कळ, अमर्याद. जो कोणी नामस्मरण नित्य करतो, नाम हे सत्य आहे असं समजून करतो, आणि पुष्कळ म्हणजे अमित शब्दाचा अर्थ पुष्कळ आहे, अमर्याद. जो करतोय ना त्याला कळीकाळ दृष्टीने सुद्धा पाहत नाही. पहिल्या चरणाचा अर्थ आहे. दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबाराई सांगतायत रामकृष्ण हे जे नाम आहे, या रामकृष्ण नामाचा उच्चार केल्यानंतर अनंत तपाच्या राशी घडतायत, अनंत तपाच्या राशी घडतायत. पुढे वर्णन केलेलं आहे. अजून तिसरा फायदा सांगितलेला आहे. जे पापाचे कळप आहेत ते पापाचे कळप रामकृष्ण नामाचा उच्चार केल्यानंतर, अर्थात हरिनामाचा उच्चार केल्यानंतर पापाचे कळप पुढे पळत आहेत. आणि हरी हा जो मंत्र आहे, हा हरी मंत्र कोणाचा आहे? साधारण व्यक्तीचा नाही, भगवान परमात्म्याचा आहे. म्हणजेच भगवान शंकराचा हा मंत्र आहे. हरी 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 हा मंत्र शिवाचा, किंवा हरी 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 मंत्र हा शिवाचा, असे दोन पाठ आहेत. भगवान शंकराचा हा मंत्र आहे. पण जो कोणी जपेल ना त्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि शेवटी ज्ञानोबाराय सांगतायत मी नारायण नामाचा काय करतोय? जप करतोय. आणि जप केल्यामुळं मला पाविज्य उत्तम स्थान, अर्थात निजस्थान म्हणजेच निजधाम मला प्राप्त झालेला आहे, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल अभंगाची प्रस्तावना थोडक्यामध्ये मांडायची ना अभंगावर यायचं आहे. हरिपाठ आहे. आपण हरिपाठ शब्दाचा अर्थ काय आहे? हरिपाठ शब्दाचा अर्थ आहे, हरी म्हणजे भगवान परमात्मा, पाठ म्हणजे पठन करणं. बरं का, हरीचं पठन करणं म्हणजे हरिपाठ, हरीचं उच्चारण करणं म्हणजे हरिपाठ. लक्षात आलं का? हरीचा जप करणं म्हणजे हरिपाठ. याच्यासाठी आपल्याला हरिपाठातलेच प्रमाण भरपूर आहेत, पण एक प्रमाण देतो आणि पुढे चालतो. हरीचं पठन करणं म्हणजे हरिपाठ. हरीचं पठन करणं म्हणजे हरिपाठ. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरीचं पठन केलं. पुढे हरीचा उच्चारण करणं, हरीचं उच्चारण करणं त्यालाही हरिपाठ म्हटलंय. उच्चारणी पाही मोक्ष सदा, किंवा हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा, हे की नाही? हरी उच्चारण मंत्र पाही आगाध असं वर्णन केलेलं आहे. उच्चार करणं म्हणजे हरिपाठ आणि हरीचा जप करणं म्हणजे हरिपाठ. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे अंतुठेल धरणे प्रपंचाचे. हरिपाठ शब्दाचे अर्थ अनेक आहेत, पण मी तुम्हाला 2-3 सांगितले. विठ्ठल आता हरीचं पठन केल्यानंतर, हरीचं उच्चारण केल्यानंतर आणि हरीचं जप केल्यानंतर फायदा काय आहे? हरिपाठातच वर्णन आहे. थोडक्यात 2 मिनिटात बघायचं आणि अभंगावर जायचं. अनेक फायदे आहेत. नामस्मरण केल्यानंतर फायदे भरपूर आहेत. पहिला फायदा सांगतो तुम्हाला. बघा, मगाशी मी प्रमाण म्हणून गेलो. हरीचं जर पठन केलं तर देहसुद्धा अपवित्र असणारा देह अपवित्रच आहे. लक्षात आला का? हे का नाही? शरीर कसं आहे? अपवित्रच आहे. शरीर विठाळाचे आळे एवढंच नाही, शरीर कसं आहे? अपवित्र आहे. हे का नाही? अपवित्रच आहे. त्याच्यामध्ये वर्णन करताना असं म्हटलेलं आहे अपवित्र शरीर आहे. बरं, मग अपवित्र असणारं शरीर पण नामस्मरण केल्यानंतर पवित्र होत आहे. पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. पवित्रची होय देह त्याचा. हरीचं पठण जो करील ना त्याचा देह अपवित्र असणारा पण कसा होतो? पवित्र होतो. अजून हरी म्हटल्यानंतर फायदा काय आहे? बघा, जे भोग आहेत, जे भोग अनुकूल होण्यासाठी मिळण्यासाठी अनेक आपण प्रयत्न करतो की नाही, पण भोग मिळण्यासाठी सुद्धा हरी म्हटल्यानंतर भोग मिळतात. भोग शब्दाचा अर्थ आहे भुक्ती. भुक्ती म्हणजे भोग मिळतात. आणि चारी मुक्ती मिळतात. भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या, भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी.
मुक्ती चारी घरी जाजा मुक्ती मुक्ती चारी घरी जाजा मुक्ती मुक्ती चारी घरी जाजा भुक्ती नाम भोग अनेक प्रकारचे भोग आहेत अनेक प्रकारचे भोग आहेत 56 भोग आहेत त्याच्यामध्ये सुगंध वनिता वस्त्रम गीतम तामल भोजनम शय्याति कुसुमम जे भोगाष्टक मुदावृतम असे 8 भोग आहेत पण हे सर्व भोग हरीचं उच्चारण केल्यानंतर मिळतात 4 मुक्ती मिळतात त्याच्याबद्दलही हरिपाठात प्रमाणित वेळ आपल्याला नाही तेवढी सलोकता समीपता स्वरूपता आणि साविज्यता ह्या 4 मुक्ती प्राप्त होत आहेत मुक्ती सायुज्यता पाठी लागे मुक्ती सायुज्यता पाठी लागे मुक्ती सायुज्यता पाठी लागे एका जनार्दनी हरी हरी म्हणता जनार्दनी हरी हरी म्हणता एका जनार्दनी हरी हरी म्हणता जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे सायुज्यता पाठी लागे सायुज्यता पाठी लागे आपल्याला 4 मुक्ती म्हणून जायचं होतं पुढं पण गणेश महाराजांनी साविज्य मुक्ती सांगितली मग बाकीच्या मुक्ती सांगावं लागतील आता विठ्ठल नाथ महाराजाच्या हरिपाठात गेलेत ते नाथ महाराजाचं मंदिर बांधायला सुरुवात केलंय ना एका जनार्दनी हरी हरी म्हणता आणि मुक्ती साविज्यता पाठी लागे आणि या अभंगाच्या शेवट चरणामध्ये पाविजे उत्तम निजस्थान हे साविज्य मुक्तीच आहे आता साविज्य मुक्ती म्हटल्यानंतर पुन्हा समीपता मुक्ती लक्ष्मी वल्लभ तया जवळी नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ साविज्यता मुक्ती झाली कोणती झाली आता समीपता झाली त्याच्यानंतर पुन्हा ऐका चतुर्भुज नर होऊन ठेले चतुर्भुजन हे मात्र पितृ भ्राता सगोत्रा सगोत्रा मात्र पितृ भ्राता सगोत्रा चतुर्भुजन रहोन चतुर्भुजन रहोन आता कोणती झाली साविज्यता झाली समीपता झाली स्वरूपता झाली आता कोणती राहिली समीपता झाली स्वरूपता झाली आता कोणती राहिली सलोकता राहिली वैकुंठ भुवनी घर केले वैकुंठ भुवनी राम कृष्ण नामे दोन्ही ज्ञानदेवा धानी राम कृष्ण मारी ज्ञानदेवा धानी राम कृष्ण गणेश महाराजांनी तसं प्रमाण दिल्यामुळं आपल्याला 2 मिनटं घ्यावं लागेल पुन्हा बसणारे म्हणले असते यांच्या 3 मुक्ती पाठ नाहीत बरं का विठ्ठल विठ्ठल अशी शंका
काय येते मला, म्हणून मग सांगितलं ते. म्हणजे मुक्ती, चारी मुक्ती प्राप्त होतात. काय म्हटल्यानंतर? हरी म्हटल्यानंतर. ऐक नाही. अजून एखाद्याला जर भूतबाधा झाली असेल तर पळे भूतबाधा भेने ते पळे भूतबाधा भेने ते पळे भूतबाधा भेने. हरि उच्चारण मंत्र हरि उच्चारण आगाद पळे भूतबाधा भेने ते पळे भूतबाधा भेने ते उच्चारण अनंत पळे भूतबाधा भेने ते पळे भूतबाधा भेने. हरिपाठातलं प्रमाण आल्यावर भूतबाधा काय होते? पळते ना. तसं आमच्या पुढं आल्यानंतर हरिपाठातले प्रमाण आल्यावर टाळकरी सुद्धा दूर पळते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण हे नेहमीच्या संगतीत असल्यामुळं गणेश महाराजांनी काम केलं, नाहीतर एकही प्रमाण उलटं येत नाही, सहसा येत. त्याचं कारण आहे. असो, चला. हरीचं पठण केल्यानंतर, हरीचं उच्चारण केल्यानंतर, हरीचा जप केल्यानंतर फायदा काय? हरिपाठात अनेक काय आहेत? प्रमाण आहेत बरं का. आता पुढे अजून सांगू तुम्हाला. नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, दररोज जर हरीचं पठण म्हणजे हरिपाठ दररोज घेतला तर त्याला सुद्धा फायदा आहे. हरि कृपा होय तयावरी हरि कृपा होय तयावर, हरि कृपा होय तयावर. नित्य प्रेम भावे हरि पाठ गाय. हरि कृपा होय तयावरी हरि कृपा होय तयावरी. नित्य प्रेम भावे हरि पाठ गाय. हरि कृपा होय तयावरी हरि कृपा होय नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरी कृपा होय तयावरी. इतके फायदे आहेत. तसंच या अभंगामध्ये 4 फायदे सांगितलेले आहेत. आता कळी काळाची भीती सर्वांना आहे. कोणाला कळी काळाची भीती नाही? सर्वांना भीती आहे. पण कळी काळ सुद्धा दृष्टीने पाहत नाही. पण कोणाला? ज्यांनी हरीचं पठण केल्यानंतर त्याला. पण कसं पठण केल्यानंतर? अगोदर अर्थ आहे का? जो कोणी नित्य हरीचं पठण करतोय आणि नामस्मरण हे सत्य आहे असं समजून करतोय आणि अमर्याद करतोय, त्याला कळी काळ दृष्टीने सुद्धा पाहत नाही. पहिलं चरण. नित्य सत्यामीत हरिपाठ जाती. नित्य सत्यामीत हरिपाठ जाती. नित्य सत्यामीत हरिपाठ हरिपाठ जासी. नित्य सत्यामीत हरिपाठ जासी. कळी काळ त्याची, कळी काळ त्याची. न पाहे दृष्टी, न पाहे दृष्टी. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. न पाहे हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना. सत्यामीत हरिपाठ जाती. कळी काळ जाती. न पाहे दृष्टी. कळी काळ जाती. न पाहे दृष्टी. हरिपाठ सत्य हरिपाठ कळी जासी पाहे दृष्टी. कळी जासी पाहे मजा आहे की नाही? मजा आहे की नाही? तुम्ही आम्ही खेळीमेळी. खेळीमेळी चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल. हरीचं पठण केल्यानंतर, अर्थात हरी जप केल्यानंतर फायदा काय? कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी.
कळीकाळ त्याला दृष्टीने सुद्धा पाहत नाही, त्याचा विचार आपण पुढे करू. पण कोणाकडे कळीकाळ दृष्टीने पाहत नाही, थोडका विचार करायचा 2-2 मिनिटात. आणि पूर्ण अभंग 9ला 5 मिनिटं कमी असताना ज्ञानेश्वर माऊली झालीच पाहिजे. विठ्ठल जो नित्य नामस्मरण करतोय त्याच्याकडे कळीकाळ दृष्टीने पाहत नाही. नित्य नामस्मरण करणं सोपं आहे का? नित्य नामस्मरण करणं, नित्य नामस्मरण करणारे भक्तच आहेत महाराज, दुसरं कुणीच नाही. गीतेमध्ये आपण जाऊ. गीतेमध्ये सुंदर असं चिंतन केलेलं आहे. अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनाः. अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः. तिथं नित्य शब्द आहे की नाही? नित्य नामस्मरण. त्याच्यावरले ज्ञानोबराईच्या ओव्या फार सुंदर आहेत. जे ऐका नाही, विषयांजळी देवणी सुंदर आहे विषयाची, बस सुंदर. मला सांगायचं काय, जाऊ द्या, ओव्या राहू द्या. अनन्य शब्द आहे, पण तिथं नित्य नामस्मरण करणारं. नंतर सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्त उपासते. विठ्ठल 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 पुन्हा अजून आपल्याला संस्कृत बघतो, नंतर मराठी प्रमाण घेऊ. थोडं थांबा. ऐका, संस्कृतमध्ये वर्णन आहे, अजून गीतेमध्ये वर्णन आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. फक्त नित्य शब्द आला की सरळ मुंडी हलवायची, आणि नित्य शब्द नाही आला की असं करायचं. नाही, जमलं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गीतेमध्ये तर नित्य शब्द आहेच, पण नित्य नामस्मरण करणारे बरं का, एका गर्गसंहितेमध्ये म्हटलेलं आहे, माऊली महाराज आहे का लक्षात? कुर्वन्ति सततं राजन् शाबास. भक्तिं ये प्रेम लक्षणं ते भक्ता दुर्लभा भूमो भगवद्भाव भावना. काय पहिलं? कुर्वन्ति सततं राजन्. हे राजा, सततं कुर्वन्ति सततं राजन् भक्तिं ये प्रेम लक्षणं ते भक्ता दुर्लभा भूमो. ते भक्त या भूतलावर काय आहेत? दुर्लभ आहेत. नित्य नामस्मरण करणारे दुर्लभ आहेत. नित्य नियम नामी दुर्लभ आहेत. जाऊ द्या, बराचसा विचार सांगताय. नित्य नामस्मरण करणं, नित्य नामस्मरण. नित्य नाम घोष जयाचे मंदिरे. नाम घोष नित्य नाम घोष जयाचे मंदिरे. नित्य नाम घोष जयाचे मंदिरे. काशीपुरी तीर्थक्षेत्र. त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. त्याची माझे तीर्थक्षेत्र. त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. नित्य नामघोष जयाचे मंदिरी नित्य नामघोष. आहे का नाही? नाथ महाराजाच्या हरिपाठातलं प्रमाण आहे. नित्य नामघोष जयाचे मंदिरी. नित्य नामस्मरण, नित्य शब्द आहे. तसं प्रमाणामध्ये सुद्धा बरेच आहे. सुखे शेव ब्रह्मानंदा गावो रामनाम सदा नित्य सतत. हे एकच अर्थी काय आहेत? शब्द आहेत. ऐका नाही? त्याच्यानंतर नेहमी हे सुद्धा एक अर्थी शब्द आहे. आपल्या मराठवाड्यातला एक शब्द आहे सतत नित्य. याला कोणता शब्द आहे माहिती आहे का? जुना भारत महाराज आठवतो का? हमेशा. हमेशा हा शब्द काय आहे? एकदम जुना आहे. आठवते का पाटील? काय शब्द आहे? हमेशा प्रॅक्टिस करतोय हा पाकवाजाची. लक्षात? हमेशा ऐका, हमेशा शब्द आहे. सतत नित्य. आता नित्य नामस्मरण करणारा बस झालं एवढंच थोडक्यात. नित्य. आता सत्य नामस्मरण हे सत्य आहे असं समजून करतोय. त्याला कळीकाळ दृष्टीने पाहत नाही. नामस्मरण सत्यच आहे. तुकोबारायांनी म्हणलंय सत्य आहे, साच आहे आणि खरं आहे. सत्य साच खरे. 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 सत्य साच खरे.
विठोबाचे बने नाम विठोबाचे बने नाम विठोबाचे बने एने तुटती बंधने हा एने तुटती बंधने बंधने विठोबाचे बने नाम विठोबाचे बने नाम विठोबाचे सत्य साच खरे नाम विठोबाचे सत्य आहे साच आहे खरं आहे का नाही असं समजून पण आहे खरं खरं आहे पण खरं समजित नाहीत ना नाम खरं आहे असं समजत नाहीत सत्य आहे साच आहे खरं आहे पण असं समजून जो करतोय कळी काळ त्याशी असं आहे लक्षात आलं सत्य आता नित्य सत्य आता पुन्हा अमित अमित म्हणजे अमर्याद आपण म्हणतो की नाही हा मनुष्य मित बोलतो मित म्हणजे थोडकं बोलतो आणि अमित म्हणजे भरपूर बोलतो पुष्कळ बोलतो अमित अमित म्हणजे अमर्याद त्याला मापच नाही महाराज जगद्गुरु तुकोबारायांना लोकांनी विचारलं तुम्ही जरा नामस्मरणासाठी तुमची वाचा थोडी विसावा घ्या ना तुकोबारायांनी सांगितलं नेघे 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 माझी वाचा विसावा आणि तुका म्हणे हवा 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 साधावा काकड्याच्या अभंगात आहे आणि माझी वाचा विसावा घेतच नाही नव्हे नव्हे तुकोबाराय म्हणले माझी वाचा अनावर झाली माझी माझं झाले अनावर वाचा माझी माझं झाली अनावर वाचा माझी माझं झाले अनावर वाचा माझं झाले अनावर वाचा चंदया नामाचा घेतला से चंदया नामाचा घेतला माझी माझं झाले अनावर वाचा माझी माझं झाली अनावर वाचा चंदया नामाचा घेतला से चंदया नामाचा घेतला से माझी माझं झाले अनावर माझी माझं झाले अनावर पहा माझी मदत झाली अनावरवाच्या छंद अमर्याद ज्याचं नामस्मरण आहे हरीचं पठण अमर्याद आहे त्याला मर्यादा नाही तुमच्या आमच्याला मर्यादा आहे तुमचं आमचं वर्णन करायचंच नाही मला ऐका मर्यादा नाही नित्य सत्य आणि अमित आणि कळी काळ त्याशी न पाहे आता कळी काळाची भीती म्हणजे काळाची भीती सर्वाला आहे काळे खादला हा अवघाचे आकार आहे का नाही उत्पत्ती संहार घडामोडी काळाची भीती सर्वाला आहे काही नाही आमच्या ज्ञानोबारायांनी 13व्या अध्यायामध्ये 5 वाद सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये एक काळवाद आहे काळवादी काळवादी फार सुंदर बोलतात ज्ञानोबारायांच्या ओव्या सुंदर आहेत पहिली ओवी काय माऊली महाराज तवानिके एके वा वा शोभे मनितले निके तरी भोगी जे एके काळे केविहे तरी तयाचा मारू देखता ते अनिवार सोमते भर अभिमानिया हे जाणो मृत्यू रागिटा सिंहाडयाचा धरकुटा काय सुंदर आहे महाराज अरे हा जो काळ आहे ना महाराज काळ म्हणजे सिंह आहे काळ म्हणजे काय ज्ञानोबारांनी सांगितलं सिंह आहे पण या सिंहाची कुठपर्यंत जाते ब्रह्मदेव हे हत्ती म्हटलेलं आहे आणि त्या हत्तीपर्यंत जाते जानो मृत्यू रागिटा सिंहाडयाचा दरकुटा परिकाय की जे वाजटा पुरिजत असे महाकल्पा परोती कव घालोनी अवचिती सत्यलोक भद्र जाती अंग विजय लोकपाळ नित्य नवे दिग्गजांचे मेळावे कोण आहे ब्रह्मदेवाकडे सुद्धा सिंह जातोय मग त्याला ब्रह्मदेवाला सुद्धा भीती आहे की नाही काळाची आहे की नाही सहस्त्रयुग पर्यंत महर्यत ब्रह्मणो युदुः रात्रियुग सहस्त्रांतम तेहो रात्रविदो जना हा 1000 युग गेल्यानंतर त्याचा आयुष्य 1 दिवस होतोय 1000 युग झाल्यानंतर 1 दिवस होतोय असं त्याचं आयुष्य आहे त्याला सुद्धा काळाची काय आहे भीती आहे एवढंच नाही महाराज ज्ञानोबारायांनी पुढे अजून म्हटलेलं आहे एरयाचे नि अंगवाते जन्म मृत्यूचे गर्भते काय सुंदर आहे अरे जन्म आणि मृत्यू
सर्वांना काळाची भीती आहे. न्याहाळी पाके वडा पसरलाशी चवडा करुणी माझी वडा आकार गज म्हणून काळाची सत्ता हाच बोल निरुता ऐसे वाद पांडू सुता क्षत्रा लागे. विठ्ठल काय आहे, काळाची भीती सर्वाला आहे की नाही? सर्वाला भीती काळाची आहे. आणि इथं तू ज्ञानोबाराय म्हणतात कळी काळ त्याशी न पाहे. मग कोणाला कळी काळ दृष्टीने पाहत नाही? जे नित्य आणि यमे कुळ गोत्र वर्जिये यमे कुळ गोत्र देवी मंत्र हरिनामाचे शास्त्र यमे कुळ गोत्र वर्जिये यमे कुळ गोत्र वर्जिये यमे कुळ गोत्र वर्जिये हरिनामाचे यम अर्थात काळ त्याचं कुळ जे आहे त्या कुळाला सुद्धा वर्ज्य करतो. पण कोणाला? ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र आणि येमे कुळ गोत्र वर्जी येले. लक्षात आलं का? काळाची भीती त्याला दृष्टीने काळ सुद्धा पाहत नाही आहे का नाही? नवे नवे हरिपाठातच म्हटलंय तेथे कळी काळाचा रिग नाही कळी काळाचा रिग नाही कळी काळाचा रिग नाही. नारायण हरी उच्चार नावाचा नारायण हरी उच्चार नावाचा नारायण हरी उच्चार नामा नारायण हरी उच्चार नावाचा तेथे कळी काळाचा रिग नाही तेथे कळी काळाचा रिग नाही. कळी काळ तिथं प्रवेश सुद्धा करू शकत नाही. आता तुम्हाला भागवतातली कथा सांगतो ऐका नाही. भागवतातली ज्ञानोबाराईच्या वव्या तुम्हाला सांगितले, श्लोक सांगितले, हरिपाठातले प्रमाण सांगितले, अन्य. आता कळी काळ त्याला दृष्टीने सुद्धा पाहत नाही. कळी काळ कोणाला? ध्रुव बाळाची कथा फार सुंदर भागवतात आहे बरं का. आपल्याला भागवतातलं फक्त ते ध्रुव बाळाचं तेवढंच माहीत असतं बऱ्याच जणाला. कोणतं? त्याला 2 आया होत्या आहे की नाही. त्या उत्तानपाद नावाचा राजा, त्याचा हा मुलगा आहे. आणि बरेच भागवतकार यूट्यूबलाही असंच म्हणतात 2 बायकां फजिती ऐकांमधलं काही सांगत नाहीत. लक्षात आलं का तुमच्या? पण ते आपल्याला सांगायचंच नाही. त्याच्यापैकी 2 आया म्हणजे 2 पत्न्या त्या उत्तानपाद राजाला सुनीतीच्या पोटी जन्माला आला तो ध्रुव बाळ. आणि ध्रुव बाळ जन्माला आल्यानंतर एक दिवस तो असा खेळत होता. खेळत असताना त्या उत्तानपाद राजाने पाहिल्यानंतर त्यांनी त्याला खुणवलं. इकडे असं काही ठिकाणी वर्णन आहे बरं का भारत महाराज. आणि काही ठिकाणी तोच तिथे जाऊन बसला असंही वर्णन आहे बरं का. त्याला माहीत झालं हे आपले वडील आहेत म्हणून. जाऊ द्या. बसल्या मांडीवर. आता मांडीवर बसल्यानंतर तेवढ्यामध्ये महाराज सावतराईला कळालं सुरुचीला. आणि आल्यानंतर ती सुरुचीने लगेच त्याच्या हाताला धरलं, फरफरा ओढलं. तुला जर ही मांडी पाहिजे असेल तर वनात जावं लागेल, तप करावं लागेल. आणि मग तपाच्या अंती भगवान परमात्मा प्राप्त होईल. आणि नंतर तुला मागणी मागावी लागेल आणि पुन्हा माझ्या पोटी जन्माला यावा लागेल असं म्हटलं महाराज. त्यांनी तो रडत 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 पुन्हा गेला सख्या आईकडे. सख्या आईने त्याला सांगितलं तुला वनातच जावं लागतंय. उत्तानपाद चरणाच्या बाळा काय ध्रुवपदी चाड. त्याला ध्रुवपदाची चाड होती का? ज्ञानोबाराईने वर्णन केलं ध्रुवपदाची चाड नव्हती. त्याला वडिलाची मांडी मिळावी ही त्याला काय होती? इच्छा होती. ज्ञानोबाराईने 11व्या अध्यायात वर्णन केलेलं आहे. 1.5 ओवीमध्ये ध्रुव बाळाचं वर्णन केलेलं आहे. तर मी अर्धी ओवी तुम्हाला सांगितली. उत्तानपाद चरणाच्या बाळा काय ध्रुवपदी चाड. वनात निघाला. वनात निघाल्यानंतर नारद महर्षी मिळाले. नारद महर्षीने सांगितलं बाबा तुला जायचंय ना वनात? अरे वनात जाऊ नका आधी सांगितलं. त्यांनी सांगितलं तुम्ही जा म्हणलं तरी जाणार, नाही म्हणलं तरी जाणार. निघाला तो. निघाल्याबरोबर तेवढ्यामध्ये ध्रुव बाळाला त्या नारद महर्षीने सांगितलं वनात गेल्यानंतर 3 प्रकारची देवाची सेवा कर. एक कायिक सेवा, वाचिक सेवा आणि मानसिक सेवा. कायिक सेवा म्हणजे देवाची पूजा करावी लागेल तुला. मधुवनात तू जा यमुना तटावर. आणि कायिक म्हणजे शरीरापासून पूजा करायची, ती कायिक पूजा आहे, सेवा आहे. त्याच्यानंतर कायिक वाचिक सेवा करायची आहे. तिथे गेल्यानंतर कोणती वाचिक सेवा करतो? ओम नमो भगवते वासुदेवाया, ओम नमो भगवते वासुदेवाया हा 12 अक्षरी मंत्र तू जप असं म्हटलं, सांगितलं. त्याच्यानंतर पुढे अजून सांगितलेलं आहे मानसिक सेवा, भगवान परमात्म्याचं ध्यान कर. हा गेला. आता गेल्यानंतर ध्रुव बाळाने गुरुजी तिथे गेल्यानंतर त्यांनी काय तप केलं महाराज? सुंदर आहे.
5 महिने तप केलं. 5 महिन्याच्या तपामध्ये पहिल्या महिन्यामध्ये त्यांनी 3-3 दिवसांनी कोणत्या गोष्टी खाल्ल्या. 3-3 दिवसांनी, एका महिन्यामध्ये 3-3 दिवसांनी गोष्टी खायच्या. त्याचं वर्णन सुरंदर केलेलं आहे. एक महिन्यामध्ये 3-3 दिवसांनी कवट आणि काय खायचं, बोर खायचं. कवट आणि बोर मध्ये 3 दिवसाच्या आधी खायचं नाही. तिरात्रांते कपित बादराशन आत्मवृत्त्यनुसारेण मासान्यरचयन हरे. 3-3 दिवसांनी खाल्लं. किती दिवसांनी? 3-3 दिवसांनी. 3-3 दिवसांनी. 1 महिना. दुसऱ्या महिन्यामध्ये ज्यावेळेस प्रवेश झाला त्यावेळेस दुसऱ्या महिन्यामध्ये 6-6 दिवसांनी 1-2 गोष्टी खायच्या. 6-6 दिवसांनी दुसऱ्या महिन्यामध्ये कोणत्या 2 गोष्टी खायच्या? गवत खायचं आणि त्याच्यानंतर झाडाचे पडलेले म्हणजे पाला म्हणजे आपलं पानं खायचे. किती दिवसांनी? 6-6 दिवसांनी. द्वितीयंच तथा मासम षष्ठे भ्रकोर्दिने तृणपर्णादिभिशरणे कृतान्नोद्भैर्च यद्विभुं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 2 महिन्याचा. तिसऱ्या महिन्यामध्ये ध्रुव बाळाने कवट बंद केलं, बोर बंद केले, झाडाचा पालाही बंद केला, गवतही बंद केलं. आता 9-9 दिवसांनी गुरुजी 9-9 दिवसांनी काय करायचं? नुसतं पाणी प्यायचं. 9-9 दिवसांनी. कुणी? हे बाबाला विचारा. कुणी? ध्रुव बाळाने. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 9-9 दिवसाने ध्रुव बाळाने काय नुसतं पाणी प्यायचं. किती? तिसऱ्या महिन्यामध्ये. तृतीयम चानयन मासम नवमे हनी अभक्ष उत्तम श्लोक मुपाधावत समाधिना. काय महाराज? तिसऱ्या महिन्यामध्ये. 4था महिना ध्रुव बाळाच्या जीवनामध्ये सुरू झाला आणि 4था महिना सुरू झाल्यानंतर ध्रुव बाळांनी काय केलं? 4थ्या महिन्यामध्ये सर्वच बंद केलं, पाणी सुद्धा बंद केलं. आता 12 दिवसांनी फक्त हवा घ्यायची. हे भागवतातलंच वर्णन भागवत सांगतोय बरं का. आणि भागवतातलंच वर्णन भागवतांनी नाही जर सांगितलं असेल, असं जर तुम्हाला वाटलं तर उद्या भागवत बघा आणि भागवत बघूनही कळालं नाही तर या भागवताला फोन करा. विठ्ठल विठ्ठल. ऐका, आता 4था महिना सुरू झाला. हे सर्व बंद केलं आणि सर्व बंद केल्यानंतर ध्रुव बाळाने आता किती दिवसांनी झालं? तर आपलं पहिलं किती? 3-3 दिवसांनी. दुसरं किती? 6-6 दिवसांनी. तिसरं किती? तिसऱ्या महिन्यात 9-9 दिवसांनी. आता 12 दिवसांनी फक्त हवा काय करायची? सेवन करायचं. 12 दिवसांनी. चतुर्थमपि मैवासम द्वादशे हनी वायू भक्षोजित श्वास ध्यायन देव मधारयत. ध्रुव बाळाच्या जीवनात आहे कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी इथपर्यंत न्यायचं आहे आपल्याला. इथं लक्षात आलं का तुमच्या? फार सुंदर वर्णन आहे. 4 महिने. आता हे 4 महिने हे तपश्चर्या झाल्यानंतर 5वा महिना लागला. 5व्या महिन्यामध्ये ध्रुव बाळाने महाराज उजव्या पायाच्या अंगठ्यावर असा उभा राहिला. पृथ्वी अशी डगमळ करू लागलेली आहे. तिथं उदाहरण दिलं आहे भागवतामध्ये भारत महाराज की एखाद्या नावेमध्ये हत्ती घातल्यानंतर आणि अलीकडच्या कडेकडून पलीकडच्या कडेला नेत असताना ती नाव कशी करते? डगमग करते ना. हत्ती नेताना, माणसं नाही, हत्ती नेताना तसं ते सर्व पृथ्वी अशी डगमग करू लागलेली आहे. सर्वांचा वायू बंद झालेला आहे. सर्व देवता ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला गारणं सांगितलं, थोडक्यात सांगायचं आहे. आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं काही काळजी करू नका, मी काम करतो. ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूला सांगितलं अशी अशी परिस्थिती झाली आहे. भगवान विष्णू झाल्याने सांगितलं माझीच तो भक्ती करतोय, माझंच तो ध्यान करतोय, मी जातो. मग यमुना नदीच्या तटावर मधुवनामध्ये ध्रुव बाळाकडे भगवान विष्णू गेले. भगवान विष्णू गेल्यानंतर भगवान विष्णूने बघितलं आता ध्रुव बाळाने डोळे लावलेले होते. तुमचे आमच्यासारखे लावलेले नव्हते. तुम्ही आम्ही लावतो लगे लक्षात लावतो. ध्रुव बाळाने लावलेले होते. भगवान परमात्मा समोर उभे आहेत. ध्रुव बाळाने डोळे उघडले नाही. त्याचं नामस्मरण सुरू होतं. ओम नमो भगवते वासुदेवाया. हे नाम 12 अक्षरी मंत्र त्याचा सुरू होता. मध्ये ध्यान सुरू होतं. त्याला मूर्ती दिसत होती मध्ये. भगवान परमात्म्याने लक्षात आणलं अरे आपल्याकडे हे बघत नाही, आपलीच मूर्ती याला दिसते ना. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान मध्ये दिसते ना. मग ती मूर्तीच काय करायची? गुप्त करायची. मग बघेल ना आपल्याकडं. मग भगवान परमात्म्याने ती मूर्ती गुप्त केली. गुप्त केल्यानंतर त्याला मूर्ती दिसेना. कोणाला?
ध्रुव बाळाला मूर्ती दिसेना त्यावेळेस त्यांनी डोळे काय केले उघडले. मग जसं भगवान परमात्मा त्याला मध्ये दिसत होते तसंच बाहेर दिसू लागले. बाहेर धाकोटी मूर्ती उभा बाहेर धाकोटी मूर्ती उभा बाहेर धाकोटी मूर्ती उभा आठविला राहे हृदय मंदिर आठविला राहे हृदय बाहेर धाकोटी मूर्ती उभा दिसत होती मध्ये तसेच बाहेर दिसू लागली. बाहेर धाकोटी मूर्ती उभा. भगवान परमात्म्याची मूर्ती पाहिली चतुर्भुज मूर्ती आहे. 4 हात आहेत. शंख चक्र गदा पद्म शंख हे सर्व 4 आयुधे आहेत. आणि भगवान परमात्मा दिसल्याबरोबर नारदाने सांगितलं होतं अशी अशी भगवान परमात्मा आहे तुला भेटल्यानंतर कळेल अशी आहे. मग लक्षात आलं पण भगवान परमात्म्याची स्तुती करायची आहे. ध्रुव बाळाच्या मनात आलं स्तुती करावी. पण स्तुती करण्यासाठी काय पाहिजे ज्ञान पाहिजे. ज्ञान पाहिजे ना. आता मग तुम्ही म्हणाल भेटला कसं काय भगवान परमात्मा. भाव बळे आकळे. भावाच्या बळाने तो आकळला जातो भावाने तो प्राप्त होतो पण ज्ञानाने तो कळतो ना. ज्ञान पाहिजे ना. मग त्याच्या ज्ञान नाही त्याच्याकडे स्तुती करायची आहे पण त्याच्या अंतकरणातला भाव कोणाला कळाला भगवान विष्णूला कळाला. कळाला की नाही. आपण काकड्यात म्हणतो की नाही न सांगता तुम्हा कळो येते अंतर न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वे विश्वंभर परिहार चिन लगे. स्वतःच्या मुलाला राज्य दिलं बस. पुन्हा त्याचं लग्न केलं त्याला मुलाला राज्य दिलं आणि राज्य गेल्यानंतर आता त्याला काळ नेण्यासाठी येणार आहे ना. मग कुठे गेला ह्यो. आणि आढळपदी बाळ बैसविला दुधाचा सागर उपमा दुधाचा सागर उपमा आढळपदी आपल्याला अगोदरचं बघायचं ना. ध्रुवपद त्याला पुन्हा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो त्याला ध्रुवपद कुठं प्राप्त झालं विमान कुठं नेण्यासाठी आलं हे मला सांगू द्या थोडंसं. हे महत्त्वाचं आहे ना. मग त्यांनी राज्य सोडलं आणि बद्रिकाश्रमाला गेला. भागवतात बद्रिकाश्रमाला गेला आणि तिथे गेल्यानंतर सर्व बद्रिकाश्रमाला भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. सर्व देवतेचं दर्शन घेतलं. स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर तेवढ्यामध्ये त्याला भगवान परमात्म्याचे पार्षद विमान घेऊन आले. नंद आणि सुनंद ते आलेले आहेत. आल्यानंतर ते विमान त्यांनी बघितलं. बघितल्यानंतर ध्रुव बाळाला ते नंद आणि सुनंद म्हणू लागले तुझ्यासाठीच घेऊन आलो हे विमान. तुझ्यासाठीच विमान घेऊन आलो. तू या विमानामध्ये बस. या विमानामध्ये बस. आता बस म्हणल्यानंतर ध्रुव बाळ त्या विमानामध्ये बसणार बरं का. बसणार तेवढ्यामध्ये काळ तिथे आला. आणि काळ आल्यानंतर काळ म्हणू लागला अरे ध्रुवा मी तुला नेण्यासाठी आलो आहे. ध्रुव म्हणला तू कोण आहेस. त्यांनी सांगितलं मी काळ आहे. सर्व जगाचा खाणारा काळ आहे. जगाला खाणारा काळ आहे. काळ आहे म्हटल्यानंतर ध्रुव बाळांनी सांगितलं काय हरकत नाही. बस 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 तुझ्या खांद्यावर मी बसतो बस. विमान होतं. त्या विमानामध्ये एक पाय टाकला आणि दुसरा पाय कुठं टाकला त्याच्या डोक्यावर ठेवला. कोणाच्या काळाच्या. तिथं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे बरं का. तो तान पदपुत्रो वा ददर्शान्तकमाधवं मृत्योर्मृद्नी पदं गत्वा. काय आहे तिथं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की तो उत्तानपाद नावाचा राजा आहे. त्याचा पुत्र कोण ध्रुव आहे. त्या ध्रुवाने मृत्युर्मृद्नीम पदं दत्वा आरुरोहात भूतम ग्रहम. आणि त्याच्या मस्तकावर काय ठेवला पाय ठेवला. ऐके नाही पाय ठेवला. मग तुकोबाराने सुद्धा तसंच म्हटलंय जगा काळ खाय जगा जगा काळ खाय जगा हे आम्ही माथा दिला पाय माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय माथा दिला पाय जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला. तिथला श्लोक आणि मृत्युर्मृद्नीम पदम दत्वा
ते पद अर्ध 8 श्लोक 8 अक्षर आणि हे प्रमाण तुकोबारायचं फिट आहे. मग मला सांगा, तू विमानात बसून गेला, कळी काळाने त्याला पाहिलं का नाही? कळी काळ त्याला नेऊ शकला का नाही? जे नामस्मरण नित्य करतात त्याच्याकडे कळी काळ पाहत नाही. आपल्याला काकड्यामध्ये सुद्धा एक प्रमाण आहे, भेदभावना काय आहे? भेदभावना तोडून घेतला प्रेमाचा गळा, शुद्ध नाम श्रीहरीचे निजमुखी लागला चाळा, हरिस्मरणाचे बळे अंकित केले कळी काळा, एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. विठ्ठल विठ्ठल कळी काळ त्यासे न पाहे दृष्टी. अजून त्याला फल काय आहे? रामकृष्ण नामाचा उच्चार केल्यानंतर अनंत तपाच्या राशी घडतात. दुसरं चरण रामकृष्ण वाचा उच्चार, रामकृष्ण उच्चार, अनंत राशी तप, अनंत राशी तप, अनंत राशी तप. पापाचे कळप पळती पुढे, पापाचे कळप पळती पुढे. पडती पुढे हरी मोठे मना, हरी मोठे मना, हरी मुख 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 चरणामध्ये ज्ञानोबाई सांगतायत, रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप. रामकृष्ण नामाचा उच्चार केल्यानंतर अनंत तपाच्या राशी घडतात, अनंत तपाच्या राशी घडतात. हो, याच्याबद्दल बोलण्यासारखी भरपूर आहे, पण मगाशी म्हणलो होतो किती चरण घेऊ? 4 चरण घेऊ, पण फक्त आपली 5-7 मिनटंच काय राहिली बाकी राहिलेली आहे. पंढरपूरला सुद्धा आपला एक अभंग 5 दिवसही संपत नाही, ऐक नाही. आळंदीला तर गुरुजी महाराजांना माहीत आहे, एक अभंग सुरू केला आम्ही काकड्याचा, आणि एकाच चरणावर 4 दिवस बोललोत. गातो वासुदेव मी ऐका, तसं आहे. सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेने, गुरुवार यांच्या आशीर्वादाने तेवढी ताकद आहे थोडी. विठ्ठल 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 त्याला पुढं थोडंसं नेतो, त्याला कारण आहे थोडंसं, बा असू द्या. रामकृष्ण उच्चार, रामकृष्णाचा उच्चार केल्यानंतर अनंत तपाच्या राशी घडतायत, राहू द्या. आणि पापाची कळ पळती पुढे, अनेक पाप आहेत पण पापाची कळ पुढतात. आता हरी हा मंत्र कोणाचा आहे? 3रं चरण. हरी 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 हा मंत्र शिवाचा, हरी 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 हा मंत्र शिवाचा, हरी 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 हा मंत्र शिवाचा, हरी 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 हा शिवाचा. मनत जवाचा तया मोक्ष हरी मुखे
हरी हा मंत्र शिवाचा. भगवान शंकराचा हरी हा काय आहे? मंत्र आहे. भगवान शंकराने हरी या मंत्राचा काय केला? जप केला. सध्या वातावरण भगवान शंकराचं आहे म्हणून पुढं आलोय मी जरा थोडंसं. आता कशाचं वातावरण आहे सध्या? भगवान शंकराचं. हरी हा मंत्र कोणाचा आहे? भगवान शंकराचा आहे. भगवान शंकराचा हरी हा मंत्र आहे. पण शिवपुराण करणाऱ्या माणसाच्याच हरिपाठ पाठ नाही. किती अवघड आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. असे शिवपुराणवाले बरेच दाखवेल मी तुम्हाला. लक्षात आलं का? युट्यूबला बोलतो हे टेप करा आणि हे सोडा, उद्या हे सोडा, हे सोडा बघा. लक्षात आलं का तुमच्या? अरे शिवपुराणामध्ये किती श्लोक आहेत हे बऱ्याच जणाला माहीत नाहीत. हे मला माहीत आहे. किती श्लोक आहेत माऊली महाराज? किती श्लोक आहेत? हां 24,000 श्लोक आहेत. किती पुराण? कोणत्या पुराणात? श्लोक म्हणून दाखव. आमचे गुरुजी जवळ महाराजांना तर माहिती आहे पण बघ ऐका. ब्राह्मण 10 पाद्मं 15 श्री वैष्णवं 23 चतुर्विंशतिशैवकम्. 24 शिवपुराणामध्ये किती श्लोक आहेत? 24,000 श्लोक आहेत. पण बऱ्याच शिवपुराणावाल्याचे 2400 तरी पाठ असतील का? जो जगात प्रसिद्ध आहे त्याच्या सुद्धा 2400 पाठ आहेत की नाही मला सांगताच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे वातावरण आल्यापासून शिवपुराण मी सुद्धा आणलंय. मी वाचलंय म्हणून सांगतो तुम्हाला. 24,000 श्लोक आहेत. त्याला जर विचारलं ना भारत महाराज, जसं आपल्या भागवत पुराणामध्ये 12 स्कंद आहेत, त्याच्यामध्ये स्कंद नाहीत म्हणे, संहिता म्हणतात. त्याला जर विचारलं संहिता किती आहे शिवपुराणात सांग, आणि प्रत्येक संहितेमध्ये श्लोक किती सांग. लक्षात आलं का? 2400 नाही. 2400च्या निम्मे किती गुरुजी? 1200 नाहीत, 600 नाहीत, 300 नाहीत, 150 नाहीत, 100 सुद्धा नाहीत बऱ्याच जणांचे. आणि ज्या शिवपुराणावाल्याचे 100 श्लोक पाठ असतील त्याला 1,00,000 रुपयाच्या पुढे दे आपली काय दक्षिणा द्या मला शिवपुराणावाला. पण त्यांनी माझ्या पुढे 100 श्लोक म्हणून दाखवले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तुमच्या पुढे शिवपुराण म्हणून तुम्हाला काय कळते त्यातलं? आणि तुम्हाला कळत नसल्यामुळेच हा घोटाळा झालाय आतापर्यंत. लक्षात आलं का? कळत नसल्यामुळेच घोटाळा आहे. लक्षात आलं का? कळत नसल्यामुळेच घोटाळा आहे. आणि जिथं जिथं बहुतेक करून मोठमोठे सप्ते आहेत तिथल्याच्या तर काय विष्णू सहस्त्र नाम सुद्धा पाठ नाही हो कीर्तन करायचं. विठ्ठल विठ्ठल. जसं विष्णू सहस्त्र नाम आहे बरं का, कुठं आलंय हे? महाभारतात आहे. तसं श्री शिव सहस्त्र नाम स्तोत्रम भगवान शंकराचे नावं सुद्धा किती आहेत? 1000 आहेत. ते सुद्धा महाभारतातच आहेत. पण त्याला माहिती आहेत का नाही कोण? भगवान शंकराचं जसं हर नाव आहे भारत महाराज, तर मी शिव सहस्त्रनाम स्तोत्र वाचलंय. लक्षात आलं का? त्याच्यामध्ये हरी हे भगवान शंकराचं नाव सुद्धा हरी आहे. लक्षात आलं का? हरी सुद्धा नाव कोणाचं आहे? भगवान शंकराचं सुद्धा नाव हरी आहे. हर तर आहेच, धुर्जटी आहेच, हे सर्व नावं आहेतच. तसं भगवान शंकर आहे. मग 100 श्लोक सुद्धा पाठ नाहीत. मग भागवत पुराणाची सुद्धा तीच स्थिती आतापर्यंत झाली आणि शिवपुराणाची स्थिती सुद्धा तीच आहे. लक्षात आलं का? ज्या शिवपुराणावाल्याचे 100 श्लोक पाठ असतील तो शिवपुराणावाला जो मला कोणी देईल त्याला 11,000 रुपये बक्षीस आणि त्या शिवपुराणावाल्याला 1,00,000च्या पुढं दक्षिणा. विठ्ठल भागवत पुराणाचं सुद्धा तसंच. 100 सुद्धा श्लोक पाठ नाहीत बऱ्याच जणांच्या. 100 सुद्धा. गुरुजीचं बरोबर आहे. काय म्हणलं मोठ्याने म्हणा. गुरुजी म्हणले, गुरुजीचं सांगतोय, माझं तर आहेच मत, मी तर धडकच बोलतोय, धडक येऊ द्या नाही. 100 श्लोक नाही. गुरुजी म्हणले काही न पाठ करता जर दक्षिणा भरपूर लोक देत असले तर कशाला पाठ करायचं. आणि पण असले मला वाटतंय शिवपुराणावाले भागवत पुराणावाले या खट्या बांधावन ज्या तळ्यात जास्त पाणी तिथं नेऊन टाकावेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे यांनी वारकरी संप्रदायाचं वाटोळ केलं महाराज, वाटोळ केलं. अरे हे अभ्यासू माणसाने नाही बोलायचं तर कोणी बोलायचं? जीव आम्ही जाळलाय अभ्यास करून, जीव जाळलाय. 1000 श्लोक पाठ केलेला व्यक्ती आहे मी. लक्षात आला.
हजारो वेळा पाठ केलेला व्यक्ती आहे आणि जे संप्रदायामध्ये ग्रंथ मिळतात ते ग्रंथ वाचल्याशिवाय मी राहिलो नाही महाराज. जे जे मिळतात ते ग्रंथ माझ्याकडे आहेत. मी प्रत्येक ग्रंथ वाचला आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आहे. एवढं जे बोलतो आहे कथी नाही महाराज. हरिपाठ पाठ नाही राहिले कीर्तनकाराचे, काकड्या पाठ नाही, गीता तर लांबच राहिली, ज्ञानेश्वरी भागवत तर लांबच राहिलं आहे का नाही. हे सर्व लांब राहिलं, कठीण आहे. म्हणून शिवपुराणाबद्दल मला थोडंसं बोललो होतो म्हणून इथपर्यंत आलो. शिवपुराण तसं भगवान शंकरांनी हरी या नामाचा जप केला त्याच्याबद्दल श्लोक सांगतो बरं का. श्लोक सांगतात हां बघा, फार सुंदर श्लोक आहेत. भगवान शंकरांनी जप केला, हरीचा जप केला. 5-6 श्लोक सांगतो, बाकीचे राहून देतो. हां, ज्यावेळेस पार्वतीच्या समोर भगवान शंकर सतत नामस्मरण करू लागले. पार्वतीने म्हटलं, तुम्ही कोणाचं नामस्मरण करताय? तुम्ही तर भगवान परमात्मा आहात. हो, तुम्ही तर कोण आहात? मदनांतक आहात. कोण आहात तुम्ही? अशी असणारे तुम्ही भगवान, पण तुम्ही कोणाचं नाम स्मरण करताय? सुंदर श्लोकात वर्णन आहे बघा. भगवान तुम परो देव सर्वज्ञ सर्वपूजितः सदा ध्यायसि किं स्वामिं दिग्वासा मदनान्तकः किं वा देवेश केशव परम कौतुमिं फलम हिमे अनुग्रह्या प्रियातेस्मि तत्वम कथय सुव्रत. कोणाचा जप करताय मला तुम्ही सांगा. किं वा जपसी देवेश. तुम्ही कोणाचा जप करताय मला सांगा. मी तुमची पत्नी आहे मला सांगा. तुम्ही अर्धांगी आहे, मी तुमची अनुग्रह आहे, मी तुमची शिष्य आहे मला तुम्ही सांगा ना. कारण शिष्य म्हणून घेतल्याशिवाय ज्ञान सांगू नाही, शिष्य म्हणून घेतल्याशिवाय नाव सांगू नाही. शिष्यस्तेहम स्यादिमाम त्वम प्रपन्नम. शिष्य म्हणून घेतल्याशिवाय ज्ञान सांगूच नाही महाराज. आम्हाला भरपूर अनुभव आलेला आहे. शिष्य म्हणून न घेता ज्ञान दिलं ते दुसऱ्यालाच गुरु म्हणते. विठ्ठल 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 शिष्य म्हणून घेतल्याशिवाय ज्ञान सांगू नाही. लक्षात आलं का तुमच्या? मग त्या भगवान शंकराला पार्वतीने विचारलं. आता विचारल्यानंतर पुन्हा त्यांनी सांगितलं, मी भगवान विष्णूचं नामस्मरण करतो. नास्ति विष्णू परमधाम, नास्ति विष्णु परम तपः, काय नास्ति विष्णु परो धर्म, नास्ति मंत्रो ह्यवैष्णवः. हे पद्मपुराणात चरित्र आलेलं आहे. पद्मपुराणात नाही सांगू तुम्हाला बघा. आणि मग नामस्मरण तुम्ही करताय कोणाचं? भगवान विष्णूचं करताय. किती करताय तर 5 दृष्टांत दिलेले आहेत. थोडक्यात सांगायचं, हेमेना कुलितमिश्वम स्मरत्याग्नि यथा ददा पतिव्रता यथा नारी पती स्मरती नित्यशा. भयार्थ शरणं यद्वत् अर्थलोभो यथा धनं पुत्रकामो यथा पुत्रं तथा विष्णु स्मराम्यहम्. लक्षात आला का? आत्ता शिक त्याला कीर्तन करायला सुरुवात केली बरं का. तुम्हाला सांगितलं तुमच्या गावाला आल्यावर त्याला म्हणलं तुला आता भागवत, त्याला म्हणलं आता भागवत कर. 700 श्लोक पॅक केले त्यावेळेसच भागवत करायचं, तरच व्यासपीठावर बसायचं, नाही तर बसायचं नाही. आणि ज्ञानेश्वरी पाठ केल्याशिवाय पुन्हा बाकीचं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता बघा 6 दृष्टी. किती भगवान विष्णूचं नामस्मरण करता? थंडीने त्रासलेला मनुष्य उष्णतेचं काय करतो? ध्यान करतो. हिमेना कुलित विष्णू स्मरत्या ज्ञाता. पतिव्रता कोणाचं स्मरण करते? भगवान. आपण पतिव्रता कोणाचं स्मरण करते? पतीचं स्मरण करते. 2 दृष्टांत. 3रा दृष्टांत सांगितलेला आहे, एखाद्यापासून भीती आपल्याला, तो मनुष्य कोणाचं वर्णन करतो? म्हणजे काय करतो? ध्यान करतो. की ज्याच्यापासून भीती त्याचं ध्यान करतो. पैशाचा लोभी मनुष्य आहे तो कोणाचं ध्यान करतो? पैशाचं ध्यान करतो. तिथं वर्णन आहे, भयार्थ शरणम यद्वत् अर्थलोभी यथा धनम. पुढं काय? पुत्रकामो यथा पुत्रम तथा विष्णू स्मराम्यम. ज्याला मुलगा नाही तो मुलाचं काय करतोय? ध्यान करतोय महाराज. तसं मी भगवान विष्णूचं ध्यान करतोय. पण कोणाचा जप करताय तिथं सांगत असताना सांगितले त्यांनी, मी 3 नामाचा जप करतो. त्यामध्ये हरिनाम आहे. हरे राम कृष्ण कृष्णेति मंगलम एवं वदंती नित्यम नहितान बाधते कलिही. कलियुगामध्ये जे बाधा न करणार असेल, भगवान शंकरांनी सांगितलं, मी हरी या नामाचा जप करतो, राम या नामाचा जप करतो आणि कृष्ण या नामाचा जप करतो. म्हणून हरी 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 हा मंत्र शिवाचा. मनती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली.
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. आपण सेवेकरिता जो अभंग निवडला तर पहिल्या चरणाचा थोडक्यात काय केलेला आहे, विचार केलेला आहे. आपले 3 चरण राहिले जरी असले तरी तसेच राहू द्या. येण्याचा हा योग प्रकाशजी महाराज बोधले. उठू नका, ज्याचं काम आहे त्याचंच उठा, ज्याला काम नाही त्याचं उठू नका. ऐका, सेवा बरोबर वेळेत संपवलेले 9 वाजलेले आहेत. मी जे तुम्हाला थोडंसं बोललो, यूट्यूबला बोललो आहे ते काही असं खोलीत बोललो नाही बरं का. लक्षात आलं का? संप्रदायाची स्थिती काय झालेली आहे, कठीण झालेली आहे. आणि हे कुणीतरी बोललं पाहिजे, झालं पाहिजे. लक्षात आलं का? हा जो गुन्हा असतो महाराज, कसं असतं ते कोणाचंही कोणी, आणि अभ्यासू माणसं तसेच लपलेले आहेत. अभ्यासू माणसं अजून लोकाला माहीतच नाहीत महाराज. गाथा ज्ञानेश्वरी पाठवाले माणसं असे कितीतरी पडले आहेत महाराज, पण ते समाजामध्ये हे कोण आणत नाही, जे तारका घेणारे असते ते आणत नाहीत. आणि हे ज्यांच्या हरिपाठ पाठ नाही, ज्यांच्या काकडा पाठ नाही महाराज, ज्यांचा हरिपाठाला स्पर्शसुद्धा नाही, बऱ्याच जणाचा स्पर्शसुद्धा नाही. हो, ज्ञानोबारायचं तर नाथ महाराजाच्या नाहीत नाही, पण ज्ञानेश्वर महाराजसुद्धा हरिपाठाला काही नाही, स्पर्श नाही. म्हणून हे भाविक भक्त तुम्ही जे आहात, तुम्ही भावनेने ऐकतात, कोणतेही असू द्या, पण काय करा, थोडं चिंतन करा. त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. गुरुजी म्हणले तसं काही न करता मिळत असल्यावर तो कशाला काय करेल, ऐक नाही. आणि तो म्हणतो मग आपल्यासारखा कोणी पुराण सांगत नाही असं म्हणतो तो. लक्षात आलं का तुमच्या? म्हणून अभ्यास तुम्ही करा, म्हणजे अभ्यास करा म्हणजे वाचन करा. वाचन केल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. परिस्थिती कठीण झाली बरं का गुरुजी, वाजवणाराची परिस्थिती कठीण झाली बरं का. बिना बोलावाले जास्त झालेत. मलाही थोडंसं पकवायचं का, तुम्हाला लक्षात येते ना माझं बोलणं, आहे की नाही? बिना बोलावाले जास्त झालेत. मग ते भरभर काय व्हायचे मला मिळच लागत नाही त्याचं. लक्षात आलं आहे की नाही? उतरणी राहता राहिली नाही, ते उठावणी ते काहीच राहिलं नाही. आमच्या गुरुजीचं मी पकवाज लई, आम्ही 2000 आतपासून, आहे का नाही, काय गुरुजी बोलवाजायचे, काय बोलवाजायचे, आहे की नाही, बोलावाले. आता चालीवाले सुद्धा राग येऊ देऊ नका बरं का, जे खरं आहे ते बोलणार आहे मी. चाली म्हणणाराने सुद्धा काय करायला पाहिजे, ज्ञानेश्वर महाराजाच तरी काय करायला पाहिजे, हरिपाठ करायला पाहिजे. ज्ञान महाराजाचा हरिपाठ करायला पाहिजे. काकडासुद्धा कधीतरी केला पाहिजे. लक्षात आलं का? केला पाहिजे. म्हणून आम्ही असं ठरवलं आहे, गायक वादकाला सुद्धा जे बोलच वाजवेल त्याला आपल्याकडं म्हणेल तेवढा रोज, पण बोलच वाजवेल. आणि चाली म्हणणाराने सुद्धा ज्याच्या ज्ञानेश्वर महाराजाचा हरिपाठ पाठ असेल त्याला 1000 रुपये रोज, ज्ञानेश्वर महाराजाचा नाथ महाराज असेल त्याला 2000 रुपये रोज, काकडा पाठ असेल 2 हरिपाठ पाठ असेल त्याला 3500 रुपये रोज, आणि ज्याच्या नाट पूर्ण पाठ असतील, काकडा पूर्ण पाठ असेल आणि 2 हरिपाठ पाठ त्याला 5000 रुपये रोज. लक्षात आलं का तुमच्या? हे काय झालंय, कठीण झालंय. आणि बाकीच्यालाच चाललंय. मग बाकीच्यालाच पैसा तुमचा चाललाय. हे पाप आहे का पुण्य आहे? बोला, काय बोला ना, पाप आहे ना. मग कुठपर्यंत करायचं हे पाप? पापच आहे. सप्ताह किती जरी मोठे होऊ लागले तरी सुधारणा होत नाही महाराज. कुणीतरी म्हणून आता कुणी बोलायला लागलं महाराज, जो विनोदी माणूस आहे तो सुद्धा म्हणायला लागला अभ्यास करून कीर्तन करा. तो सुद्धा म्हणायला लागला, त्याच्यासुद्धा लक्षात आलं, त्याच्यासुद्धा काय आलं, लक्षात आलं. मग ही परिस्थिती कठीण झालेली आहे. ज्याच्या पाठ असतं, ज्यांनी घासलेली असते तो बोलत असतो. दुसरं माणसाची बोलण्याची काय नाही, ताकद नाही. माणसं लोक आम्हाला कीर्तनकार म्हणतात, आम्ही नाही बोलत बुवा, तुझ्यामध्ये ताकदच नाही तर बोलशील काय? बोलायचं असेल तर माझ्यासमोर बोल. लक्षात आलं का तुमच्या? म्हणून अभ्यासू माणसासमोर बोल. म्हणून तुम्हीही काय करा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, ऐका नाही, नाद भागवत वाचा, हरिपाठ पाठ करा, काकडा म्हणा आणि आपोआप पाठ होईल. एवढं करा. एवढं सांगून येथे सेवेला पूर्ण विराम. महाराजांच्यामुळं इथं सेवात आहेच, पण आळंदी, पंढरी आणि पैठण आहे. इथल्यापेक्षाही मला आळंदी, पंढरी आणि पैठण इथला जास्त आनंद वाटतो. इथं आहेच, हे आहेच, पण तिथला आनंद काय जास्त आहे. म्हणून सर्वांनी तुम्ही वाचन करावं, नामस्मरण करावं. कलियुगाचं वार आहे, कलियुगामध्ये फार अवघड झालेलं आहे. म्हणून तुमचं मला दया आली म्हणून तुम्हाला बोलतोय, आणि इथंच बोलतोय असं नाही, प्रत्येक ठिकाणी बोलतोय. सेवा संपवलेली आहे. या सेवेमध्ये काही चुकलं असेल, असत्य शब्द गेला असेल, बुद्धीचे दोष, आणि जे काही बरोबर आलं असेल ते आमच्या सद्गुरू जोग महाराज या संस्थेतील गुरुवार यांचं आहे असं समजून आचरणात आणा.